एनटीडीसी स्कूलचं आभार मानायचा आहे का 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला बोलायला वेळ मिळतो, कारण मी शेतकरी आहे, मला काय इतर वेळेस सवय निघून नसते. मी तसा बोला हे आहे, मी मागच्या वर्षी बोललो होतो, आपण 15 ऑगस्ट 1947 इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झालेलो आहोत. आज जवळजवळ 78 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि 78 वर्षापूर्वी जे आपल्या इंग्रजांनी अन्याय केला आणि त्या अन्यायातून आपल्याला स्वातंत्र्य मिळावं, सन्मानाने जगता यावं, यासाठी काही या स्वातंत्र्यासाठी लोकांनी बलिदान दिलं. त्या बलिदानाची आठवण म्हणून मी पहिल्यांदा त्या बलिदान दिलेल्या लोकांसाठी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आज माझं वय 72 वर्ष आहे. मी 72 वर्षीय जीवनात या स्वातंत्र्य निमित्तानं सांगावं असं वाटतंय की आपल्याला भरपूर स्वातंत्र्य आहे, पण या स्वातंत्र्याचा कसा वापर करायचा हे आपल्याला अजून समजलेलं नाही. मी हे बोलण्याचं एवढं कारण आहे की मगापासून या शाळेच्या मॅडमांनी आपण काय काय कुठल्या पद्धतीने वागत आहोत त्याचं बरेचसे विश्लेषण केलं. मी बऱ्याच वेळा इथे येतोय आणि बघतोय इथलं कार्यक्रमाला आज आपण बघितलं तर जी लहान जी मुलं आज तयार झाल्या त्या लहान मुलांच्यावर तयार करण्यासाठी त्यांना बरंच परिश्रम करावा लागतंय. कारण कुंभार मडकी करताना माती मळतोय आणि माती मळतून त्यातून मडकी तयार करतोय, पण माझं असं मत आहे माती करताना इथली शाळा कुठल्या मडक्याला बाबा हे आमचं मडका असं म्हणू शकत नाही, कारण त्याचा प्रारंभ संचित असतंय. पण तिथल्या मी कुंभाराविषयी निश्चितपणे सांगू शकतोय की या शाळेचा कुंभार उद्या स्वप्नील कुसाल्यासारखे मडकं बनण्यावर राहणार नाही, अशी माझी प्रामाणिकपणे विषय आहे. कारण मगापासून या मॅडमांनी आम्ही काय काय करतोय, कसं कसं करतोय आणि या मुलांसाठी काय प्रयत्न आहेत हे फक्त नुसतं 15 ऐकून जाण्यापर्यंत नाही. तर मी एवढं मुद्दाम का बोलायला आलोय तर इथं सगळं सुशिक्षित पालक आलेले आहेत आणि नुसतं तुम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारीला येऊन हा कार्यक्रम होणार नाही, तर आपला मुलगा आपल्या घरी असतो त्याच्यावर आपण काय लक्ष ठेवायला पाहिजे. आता भिवमणी मॅडमने मला सांगितलं की मुलावर कुठल्याही प्रकारचं दडपण टाकता कामा नये, तिची काय कॅपॅसिटी आहे किंवा काय पुढे होणार आहे ते फक्त इथंच करणार आहे, हेच विद्यापीठ आहे. आपण फक्त त्याला निमित्त असणार कारण आहे आणि त्या निमित्तानं तिथल्या या विद्यापीठाला आपण काय सहकार्य करायचं हे आपण ठरवायचं आहे. माझा मुलगा शाळा जातोय, मी घातलाय, माझं जवळ संपले अशातलं नाही, त्यासाठी बऱ्याच गोष्टींनी आम्हाला समजून सांगितलं का आपण एखादं छोटंसं घर बांधायला आलो तर त्यासाठी दगड माती विटा सगळं गोळा करतोय, तशी ही उद्या आपल्या मुलांची इमारत तयार व्हायची आहे. या इमारतीसाठी पैसा लागणार आहे, पैसा हा मेन उद्देश आहे. तरी पालकांनी माझं मत प्रामाणिक मत असं आहे आपली जी फी आहे ती इथं येऊन इथं शिक्षकांची चर्चा करून काहीतरी अडचणी असल्या तर मागे पुढे होणारच आहे, परंतु फीच्या बाबतीत माझं असं प्रामाणिक मत आहे तुम्ही पहिल्यांदा सगळा संसार बाजूला ठेवून आपलं झाड उद्या तयार करायचं आहे, आपल्या झाडाला उद्या फळं खाणार आहे, त्यासाठी पहिला पैसा इथं तुम्ही आणून द्यायचा. एखाद्या वेळेला अंगावर शर्ट नसताना चालेल, पण आपल्या नातवाला आपल्या मुलग्याला शाळा शिकून मोठं व्हायचं आहे. कारण नुसती आपण मुलाशी मोठं व्हायची स्वप्न बघतोय परंतु बाकी गोष्टी सगळं विसरून जातोय. बोलाचीच कधी बोलाचाच बात हे चालत नाही, तर त्यासाठी स्वतः सुद्धा काय थोडासा परिश्रम करावा लागतंय. मला एवढं बोलायचं कारण की मला आपण प्रत्येकाने सांगितलं या शाळेचं महत्व सांगितलंय. मी मुद्दाम उल्लेख करतोय महात्मा सर मध्ये एक अशी व्यक्ती आहे की त्यांनी पैसा मिळवा काय करण्यासाठी हा उद्योग सुरू केला नाही. मोठमोठे आमच्या गावात धनाढ्य माणसं आहेत पण त्यांनी सुद्धा ही बुद्धी अशी त्याला निर्माण झाली नाही, परंतु महात्मा सरांच्या ह्याच्यात ही बुद्धी निर्माण झाली कारण त्यांना आपला पुढे समाज घडवायचा आहे, आपली पिढी चांगली करायची आहे. त्यासाठी त्यांच्या हे डोक्यात विचार आहे. त्यांच्याकडे फार मोठा पैसा आहे असाच काय भाग नाही. अदानी अंबानीला सुद्धा काही गोष्टी जमत नसत्या, ते महात्मा सरांनी हे रोपटं लावलंय आणि त्याच्यासाठी प्रत्येक पालकानं आपली शाळा आहे म्हणून इकडे लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि मला आता बऱ्याच गोष्टी मला आपण सांगायच्या आहेत की आपलं शाळेला मुलं येतंय
त्या शाळेच्या मुलाच्या डब्यात काय काय असतंय हे आपण प्रत्यक्षात बघत असतोय. मी हे मुद्दाम का सांगालोय तर हे तंत्रज्ञानाचं युग आलंय. आपल्या मुलाला मला म्हणजे शाळेला येतात आई वडील हौशी असतात, काय करतात, बाबा हे तुला मोबाईल घे, तुला हे घे. पण त्या मोबाईलमुळे चांगलं पण आहे मग वाईट पण आहे. पण ते आपल्या मुलावर ते मोबाईल मध्ये काय करते, काय बघते, काय गेमच बघते याचा पण लक्ष देणे गरजेचं आहे. आणि आपल्या मुलाला कुठल्या वयात कुठला मोबाईल द्यायचा आहे हे आपण ठरवायचं आहे. कारण मोबाईल मुळे आज बऱ्याचशा गोष्टी नुकसान सुद्धा येतात आणि काही गोष्टी चांगल्या घडतात. पण चांगल्या घडासाठी आपल्या मुलाला किती वेळ मोबाईल द्यायचा आणि किती वेळ त्याच्यावर हे ठेवायचं हे काही शिक्षक करू शकत नाही. तो मोबाईल काय शिक्षणाची जबाबदारी. परंतु शाळेत आल्यानंतर तिची पण इथं चाचपणी होती. मला असं म्हणायचं आहे त्या खरोखर मॅडमचं मला कौतुक करावं असं वाटतंय. त्याने आपल्या मुलासाठी एवढा वेळ देत्या. मग वडिलांनी आपल्या मुलासाठी एवढा वेळ का देऊ नये. कारण मी काही गोष्टी बघत आलोय की इथनं पोरलं गेलं की 24 तास मोबाईल मध्ये म्हणलं असतं. ते अभ्यासाला लक्ष देत नाही. म्हणजे का अभ्यास बघा असं मी म्हणत नाही किंवा त्यांना मोबाईल देऊ नका असं मी म्हणत नाही. मोबाईल द्या, तुम्ही पण लक्ष ठेवा, ऐकून शाळा पण लक्ष दे. मला मुद्दाम हे सांगायचं आहे की आज आपण तंत्रज्ञानात जगत असतो. आता आपण सगळं शेतकरी जमलेला आहे आणि प्रत्येकाला हे माहित आहे. उठायचं आपली शेती थोडी असू दे पण पाठीव पंप घ्यायचा आणि भांगलाय माणसाने मिळत नाही म्हणून औषध मारायचं. ते मुद्दाम का सांगायला तर मी सुद्धा शेती केलेली आहे. त्यावेळेला आम्ही शेती करून जे धान्य पिकवतो ते चांगलं होतं. आता त्या धान्यात काही चांगलं राहिलेलं नाही. आता त्या भाज्यातली काही चांगलं राहिले नाही. कारण माणूस मिळत नाही, माणसाला सवड नाही म्हणून पाठीव पंप घ्यायचा आणि शेती करायची. आता सांगा मला वांग्यावर जर औषध आम्ही मारलं तर ते वांग्यातलं काय अमृत निघेल काय. आणि तेच वांग आपण आपल्या मुलाला खायला घालतोय. म्हणजे आपलं मुलगा उद्या काय होणार याचं आपण प्रत्येकाने ही गोष्ट ध्यानात ठेवायची. म्हणजे हे सगळ्यांना जमते अशातला काय भाग नाही. जे शेतकरी आहेत त्याने तरी मुद्दाम आपल्या मुलासाठी एक अर्धा एकर रान बिन लागवडीचं किंवा बिन औषधाचं करावं. तुमच्याकडे भरपूर शेती असली त्याच्यावर मला काय म्हणायचं नाही. कारण आज आपली शेती हे विषमुक्त व्हायला लागली आहे आणि या विषयातून आपल्या मुलावर त्याचाच परिणाम व्हायला. आणि आज तुम्ही खेड्यापाड्यात बघितलं तर घरटी आता बिद्री सारख्या गावात सुद्धा घरटी नाही म्हटलं तर 4-2 माणसं कॅन्सरची आहेत, 4-2 माणसं कर्करोगाची आहेत. हे कशामुळे घडत आलं तर ह्या अन्नामुळे घडत निघालंय. पहिली मी ऐकलंय एखाद्या आपल्या ठेच लागली तर बारीक माती करून जेव्हा टाकायची त्यावेळेला जखम बरी होत होती.